जगातील सर्वात उंच रोडकडे जाण्याचा प्रवास हा कधीच सोप्पा नसतो मित्रांनो. आणि तो प्रवास करायला निघालाय तुमचा भाऊ. आज आपण निघालोय जगातील सर्वात उंच रोड उमलिंगला पासकडे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूप भारी व्हिडिओ आहे. आज आपण जाणार आहे जगातील सर्वात उंच रोड, म्हणजे जगात जो सर्वात उंच रोड आहे तिथं जाणार आहे उमलिंगला पासवर 19,024 फुटावर. तर मित्रांनो तो उमलिंगला जायचे दोन रोड आहेत. एक चांगला रोड आणि दुसरा आहे ऑफ रोडिंगवाला रोड. तर आपण ऑफ रोडिंगवाल्या रोडनी जाणार आहे. तिथं पाहू शकतो पेट्रोलच्या इथं. हां काय सर लिटर आहे, कितना रुपये लिटर आहे? तो दोन जागेवर विचारलं पेट्रोल, तो दोन जागेवर नाही म्हणले. आता चाललोय तिसऱ्या जागेवर. मग तिसऱ्या जागेवर भेटतंय का काय माहिती. 150 रुपये लिटर पेट्रोल आहे इथं. पाहू शकताय 3 लिटर टाकतोय. आता 3 लिटर मध्ये टाकी फुल होती का काय माहिती. मित्रांनो तो पूर्ण रोड असाच आहे. नुसते दचक बसतात दचक. मी नाही वेळ जवळपास सकाळपासून 1 तास झालं चाललोय. मला एक कुत्र दिसलं नाही रोडनी, माहिती का. तुम्ही पाहू शकताय हे असे पूर्ण ओसाड डोंगर आहे. इकडं पुढं कोण दिसा नाही, पाठीमागं कोण दिसा नाही. मित्रांनो तर एकदम खतरनाक टप्पा आलाय. आता इथनं कशी चढायची गाडी वरती. चल 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 चढती उभा राहा तुम्ही जरा. अजून तर डोंगरवरती चढायचं आहे. इथंच गाडीने काहीला आली. मित्रांनो तर खाली पाय लावतोय, असा पाय ढकलून. स्टार्टवाला पिकअप भेटला तर बस आहे. मित्रांनो मी आहे लद्दाखमध्ये. मी निघालो होतो उमलिंगला टॉपकडे आपली पॅशन प्रो ही गाडी घेऊन 100cc. आणि मित्रांनो ही गाडी नाही आता फेल झालेली आहे मित्रांनो. मी ऑफ रोडिंगवाल्या रोडनी चाललो होतो मित्रांनो. जवळपास हानलेपासून मित्रांनो तो आजचा व्हिडिओ लय भारी आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आजच्या व्हिडिओमध्ये लय स्ट्रगल करायला लागलंय मला मित्रांनो. तर मित्रांनो मागील 2-3 दिवसात माझे लय नुकसान होत चाललंय. तर भरपूर जण म्हणतात की भाऊ स्कॅनर टाक. तर ज्यांना मदत करायची त्यांनीच मदत करा मित्रांनो. ज्यांना मदत करायची इच्छा नाही त्यांनी नका करू. तर मी इथं स्कॅनर टाकतो, ज्यांना इच्छा आहे त्यांनीच करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. हा व्हिडिओ खूप भारी आहे. चला. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस आहे 88व्या दिवशी आपण आहे लेह लद्दाखमधील हानले येथे. आणि आज आपण जाणार आहे जगातील सर्वात उंच रोड, म्हणजे जगात जो सर्वात उंच रोड आहे तिथं जाणार आहे उमलिंगला पासवर 19,024 फुटावर. तर मित्रांनो नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ लय भारी असणार आहे. एकदम ऑफ रोडिंग करत जायचे. बघूया कसा असतोय रोड. पहिलं तर पेट्रोल टाकायचे. चल तुम्हाला पुढे गेल्यावर सांगतो. ही अशा प्रकारे ह्या रूममध्ये थांबलो होतो आपण, गेस्ट हाऊस बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचं. चला सगळं आवडतो आणि निघतो पुढच्या प्रवासाला. मित्रांनो ते हे आपल्या सांगलीचे पाटील सर म्हणून आहेत. त्यांनी आपल्या कालची राहण्याची व्यवस्था केली होती. अशा प्रकारे गेस्ट हाऊसमध्ये बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या केली होती. ते व्हिडिओमध्ये यायला नको म्हणले. सकाळ सकाळ त्यांनी नाश्त्याची पण व्यवस्था केली होती. अशा प्रकारे मॅगी बनवायला सांगितली होती त्यांनी मेसमध्ये. मी लवकर निघालो होतो त्यामुळे. मित्रांनो तर फायनली प्रवासाला सुरुवात केला आजच्या. एकदम किती वाजलं, 8 वाजता बरोबर प्रवासाला सुरुवात केली. मी 7 वाजता निघणार होतो, 7:30ला निघालो असतो. तर ते काय झालं इथं राहिला पैसे मागायला लागला. ते गेस्ट हाऊसमध्ये थांबलो होतो ना. मग ते पाटील सर आले, त्यांनी सांगितलं होतं परमिशन द्यायला. ते म्हणे मी देतो पैसे, जावा तुम्ही. म्हणे नाश्ता केला नाही, नाश्ता करून जावा. मग त्यांनी मॅगी वगैरे बनवायला सांगितली. आणि सरांना म्हणलं मी देतो पैसे, नाही म्हणले जाऊ दे आता तुम्ही सगळीकडे तुम्हाला सोय करता येतं, आमचं पण काम आहे सोय करणं करायची. अशा पद्धतीने आहे. तू विचारायला पाहिजे पहिलं, नाही तर त्यांनी काही सांगायला पाहिजे की चार्जेबल आहे म्हणून. ओके चलो मित्रांनो तो उमलिंगला जायचे 2 रोड आहेत. एक चांगला रोड आणि दुसरा आहे ऑफ रोडिंगवाला रोड. तर आपण ऑफ रोडिंगवाल्या रोडनी जाणार आहे. तिथं पाहू शकता उमलिंगला 93 किलोमीटर वाय फोटीला टॉप. आपण मागच्या वर्षी या रोडनी गेलतो, त्यामुळे ह्या वर्षी ऑफ रोडिंगनी जाणार आहे.
चला पाहू शकता आय लव्ह इंडिया म्हणून लिहिलेलं आहे. आणि आपल्याला आता गावात जायचं आहे. गावातनं पहिलं पेट्रोल टाकायचं आहे, टाकी फुल करून घ्यायची, मग उमलिंगला बसला जायचं आहे. तिकडं मध्येच संपलं तर काय करायचं. चलो मित्रांनो, तर हे गाव आहे ना पुढचं, हल्ले ते पाठीमागच होतं, खालदो म्हणून गाव आहे. आणि इथं बऱ्याच जागेवर मी पाहिलं की बरेच जण म्हणतात की रूम भेटत नाही, रूम भेटत नाही. रूम भेटतं तिथं, तिकडंपर्यंत तयार केलेले आहेत कॉटेज वगैरे. पीक सीझनला जास्त गर्दी झाली ना मग रूम भेटत नाही, असं काय ते आहे. चलो ऑफ रोडिंगवाल्या रस्त्याने जायला रस्ता तर माहीत पाहिजे. चलो पेट्रोल टाकूया पहिलं, मग पुढची कारवाई बघूया काय होते. मित्रांनो, तर आता चाललंय पेट्रोल टाकायला. बघूया पेट्रोल किती बसतंय. 4 लिटर टाकायचा विचार आहे माझा. टोटल येऊन जाऊन काय ते 170-180 किलोमीटर होते. तर मग कसं करायचं, काय करायचं बघूया आपण. ओके चलो. आता पेट्रोल इथं किराणा मालाचं एक दुकान दिसलं इथं. पेट्रोल 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 हाँ मालिक आगे है क्या? ये मालिक है क्या आ रहे हो? ओके पेट्रोल है क्या मैम? कैसा लीटर है? कितना रुपए लीटर है? किधर? भाई पेट्रोल हाँ कैसा लीटर है पेट्रोल? पेट्रोल किधर मिलेगा? और ये ऑफ रोडिंग वाला रास्ता किधर से जाता है? कितना दूर किलोमीटर है पेट्रोल का? मैं उमलिंगला. ओके ओके. तर मित्रांनो, पहिलं स्ट्रगल तर पेट्रोल थोडा नाही. हे रेकॉर्ड होते का? आवाज येतोय का याचा? पेट्रोल पेट्रोल चाहिए था. हाँ कैसा लीटर है? कितना रुपए लीटर है? अरे बहुत महंगा है. 140 नहीं होगा क्या? अरे दे दो 140 से 4 लीटर डालेंगे. हाँ 150 रुपये म्हणजे 40 रुपये लिटरला एक्स्ट्रा. दे दो 3 लीटर. हाँ 150 दे रहा है ना, दे दो. मित्रांनो, तो 2 जागेवर विचारलं पेट्रोल, तो 2 जागेवर नाही म्हणले. आता चाललोय 3ऱ्या जागेवर. मग 3ऱ्या जागेवर भेटते का काय माहिती. तर हे दिसतात का, हे डोंगर पठार पार करून जायचंय 100 किलोमीटर पलीकडं ह्यातनं मधनं. बघूया कसा असतोय रोड काय. फर्स्ट टाइम म्हणजे मी मागच्या वेळेस ऑफ रोडिंगने आलो होतो, गेलो नव्हतो. ओके इथं एक दुकान आहे. इथं मागच्या वेळेशी मी पेट्रोल टाकलं होतं. दुकान पेट्रोल. मित्रांनो, आलोय आता 3ऱ्या दुकानात. बघूया पेट्रोल आहे का इथं. सर पेट्रोल मैम 3 लीटर. कितना है लीटर? कैसा है? 140 नहीं होगा? ओके दे दो. कम नहीं होता क्या?
₹150 लिटर मित्रांनो पेट्रोल. हाँ 3 लीटर 3 लीटर 140 से नहीं होगा भाई. पिछले साल भी डाला था आपके इधर बैठे. तो है ना पंप से 100 रुपये है इसलिए तो 140 है. अभी पंप से 110 तो हो गया. हाँ हाँ ठीक है चलो ये पैसा हमारा नहीं. दे दो. तर मित्रांनो 3 लीटर पेट्रोल घेतोय आता. अरे मेरे गाड़ी में है उमलिंगला. ड्रम ही ले लो जितना बैठता है डाल देंगे. आप 10-15 लीटर डाल के जाओ. अरे मैं तो वीडियो देखता हूँ तो वो 10 रुपए ही ज्यादा लेते हैं पेट्रोल पंप से. किसने बोला सर? Who told you? ओके It's a transportation cost from Leh to Hanle. ये नोमा से लाते हैं ना आप. हाँ योमा से नहीं मिलता ना सर. योमा से तो है ना आपको ना 20 लीटर का कैन भी नहीं देगा. ओके ओके योमा का पेट्रोल पंप मैंने फोन पे कर. ओके चलो मित्रांनो तर पेट्रोल घेतलंय. कितना हुआ भाई? आपको कितना चाहिए? 3 लीटर. थोड़ा कम है 3 लीटर को. ओके बस बस. ओके ओके इट्स मोर देन 3 हाँ. हाँ हाँ वो बात दे लो. ये फड़का डालना का खराब रहेगा तो. ओके चलो तर मित्रांनो 3 लीटर पेट्रोल टाकतोय आता. कुछ नहीं 2 मिनिट. हाँ हाँ आपका नाही ले. मित्रांनो तुम्ही हानलेमध्ये आहे आणि हानलेमध्ये गाडीत पेट्रोल टाकतोय मित्रांनो. कारण मी काही एक्स्ट्रा पेट्रोल नव्हतं कॅरी केलं. 150 रुपये लिटर पेट्रोल आहे इथं पाहू शकताय. 3 लीटर टाकतोय आता. 3 लीटर मध्ये टाकी फुल होती का काय माहिती. 3 लीटर मध्ये तर नाही होणार. अशा प्रकारे 3 लीटर पेट्रोल घेतलंय भाऊनी. याचं एवढं आहे की माप क्लिअर असते. आ गया क्या ऊपर भाई? खाली है सर. आपका टंकी खाली है. और 10 जाएगा 10. देखने तो कितना आया मेरे को. आया नीचे देख. देखो तर मित्रांनो आलंय आपली गाडी. आरामात येईल आता उमलिंग लावून माघारी. चला चला जाऊया. हो जाएगा हो जाएगा. वापिस आऊंगा मैं डालने. नहीं तो और दो डाल दो. और 2 लीटर डाल दो. एक ही डाल दो एक ही. तर मित्रांनो अशा प्रकारे पेट्रोल टाकायला लागतं इथं. तर चला बाय बाय. मित्रांनो तर 4 लीटर पेट्रोल टाकलंय 560 रुपयाचं. 10 रुपये डिस्काउंट दिला त्यांनी मला. ऑल इंडिया फिरतोय म्हणून. अगोदर तर 5 रुपये कमी केलं परत 10 रुपये कमी केलं. ती बाई ऐकायला तयार नव्हती पण त्या माणसाने म्हणला ऑल इंडिया फिरतोय दे त्याला. इकडून लई लांब आहे मला माहिती. मी मागच्या वर्षी या गावातनं चालू होतो. ती दिसतंय का ती मोकळ पटांगण. त्या पटांगणाला लागायचे. त्याचं म्हणणं आहे नदीला पाणी लय. चला किलोमीटर बघा. किलोमीटर आहे 563. बघू येताना आल्यावर किती किलोमीटर होतंय आपलं.
लिंगला जाना है। ओके ओके ओके, आप जाके आए क्या? चलो. हर महादेव मित्रांनो, तर मित्रांनो मी आहे लद्दाखमध्ये. मी आज चाललोय लद्दाखमधील सर्वात उंच रोडवर, म्हणजे जगातील सर्वात उंच रोडवर चाललेलो आहे मित्रांनो. उमलिंगला पासकडे चाललेलो आहे. आजचा प्रवास आपण हानलेमधनं चालू केलेला आहे मित्रांनो, आणि ऑफ रोडिंगवाल्या रोडनी चाललोय मी मित्रांनो. हा डोंगर दिसतोय का? ह्या डोंगरातनं समोरचा रोड आहे, त्या रोडने आपल्याला जायचे. काय प्रॉब्लेम येतात काय नाही ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तोपर्यंत फॉलो करून घ्या मित्रांनो. कसा प्रवास होतोय ते संपूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे. उमलिंगला पॅशन प्रो गाडीवर दुसऱ्यांदा, मागच्या वर्षी पण गेली होती. मागच्या वर्षी पण प्लेन डांबरी रोडनी गेलो होतो, ह्या वर्षी ऑफ रोडिंग रोडनी चाललोय. बघूया काही प्रॉब्लेम येतात. तर सगळी माहिती जाणून घ्यायची असेल तर फॉलो नक्की करा. चला बाय बाय. हाँ ओके ओके, नहीं नहीं, यूट्यूबर होने से कुछ इतने दूर आए तो जाना चाहिए था मित्रांनो. तर चला जाऊया आपण. ओके जाएगा यार, हाँ ये थोड़ा ऊपर जाइए, फिनिश मिलेगा पानी पार करने के लिए। ओके, फिर ये रोड ऐसा घूमेगा ना? ऐसे घूमेगा, फिनिश मिलेगा। ओके ओके, थँक यू. ओके ओके, थँक यू. तर मित्रांनो नदीला पाणी जास्त आहे, त्यामुळे ब्रिज एकच ब्रिज बनला आहे नदी क्रॉस करायचा. एरवी नदीला पाणी नसल्यावर आपण ऑफ रोडिंग करून नदीतनं पण जाऊ शकतोय. तर नदीच्या ब्रिजवरनं जायचे आपल्याला. बघूया कसा होतोय सफर. ते मला आठवतंय तोच पट्टा आहे असा, त्या डोंगरातनं जायचे. तिकडं पाहू शकताय सगळी ग्रास बँक आहे, पाणी बिणी अशा पद्धतीने आहे. इथं पण पूल नाही आहे, तर आपल्याला तिथनं राईट घ्यायचं आहे. असं सेम तसंच ते गावात गेलं इकडं आलं ते काय सारखंच आहे. चलो, गावातल्या रोडनी जरा डांबरी असती तर ऑफ रोडिंग करायला लागलं असते. मित्रांनो तुम्ही देखील येत असाल उमलिंगला. तर मित्रांनो तुम्ही देखील येत असाल तर माझ्याकडं ना काही आपला डायरेक्ट तिकडून या डांबरीने तिथनं ऑफ रोडिंग गचकं खात जायला पाहिजे. हां माहीत मित्रांनो, तर पूल भेटलाय पहिला. ही नदी क्रॉस करायला लय पाणी, ही असं पाणी. वॉटर क्रॉसिंग नाही करू शकत एवढ्या पाण्यात. चलो दक्षक हातात जायचे सगळं. बोजा कमी करून ठेवायला पाहिजे. आता मोकळी गाडी घेऊन जायला मजा येईल. कधी गेलता सर? यही जाता है उमलिंगला? कब गए थे आप? ओके 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 ओके, जा रहा है ना? ओके, थँक्यू. चलो. तर मित्रांनो ही मधनं आली माघारी. चलो आपण जाऊया पूर्णपर्यंत. कसं दिसतंय? त्या गावात होतो आपण, त्या गावातनं लई शॉर्ट आहे. डायरेक्ट समोर निघत होतं. हे खाली किलोचं 10-15 किलोमीटर वाढलं. ओके, घाट बनवलात नसते मित्रांनो. तर फायनली तिकडून आलो आहे आणि मध्ये नदी पण क्रॉस केली आपण. नदी पुलावनं क्रॉस केली अशा पद्धतीने. आणि आपल्याला आता म्हणजे त्या साईडवर ह्या साईडला आलो आहे आपण नदीच्या. आणि आता आपल्याला मोकळ्या पटांगणात जायचे ऑफ रोडिंगच्या मध्ये. चलो. मित्रांनो तर फायनली आपण आलेलो आहे आता त्या डोंगराच्या इथं. तिथं होतं ते हानले गाव, आणि इकडून आपण फिरून आलो आहे जवळपास आपण 13 किलोमीटर फिरल्यानंतर ना आपण पुन्हा ह्या डोंगराच्या रोडला, ऑफ रोडिंग रोडला लागलोय. आता इथनं आपल्याला पुढं दिसतंय का हे डोंगर क्रॉस करून जायचे पलीकडे. एक पास क्रॉस करायचं आहे, मग त्या पलीकडं अजून 50 किलोमीटर नंतर ना हे पास आहे आपला उमलिंगला. चलो, आता ते रोड बनवलाय. मागच्या वर्षी रोड नव्हता, काय नव्हता, आता उचलून घेतलाय रोड. चलो
मित्रांनो तो पूर्ण रोड असाच आहे, नुसते दचक बसतात दचक. ज्या स्पोर्ट बाईक वगैरे असतात ना त्यांना सस्पेन्शन चांगलं असतं. अशा पद्धतीचं आहे. चलो काय काय डायरेक्ट ऑफ रोडिंगला घालतात. आता इथं 2 वर्षापूर्वी नाही, इथं मागच्या वर्षीच इथं ही माती विती नव्हती टाकलेली, अशी खालनं जमिनीतनंच घालत होती गाडी. चलो मित्रांनो, मी निघालोय जगातील सर्वात उंच रोड उमलिंगला टॉपकडे निघालोय मित्रांनो. आणि उमलिंगला टॉपकडे जाताना मित्रांनो आपण ऑफ रोडिंगवाल्या रोडनी चाललोय मित्रांनो. तर मी नाही वेळ जवळपास सकाळपासून 1 तास झालं चाललोय. मला एक कुत्रं दिसलं नाही रोडनी, माहिती का. तुम्ही पाहू शकता हे असे पूर्ण ओसाड डोंगर आहे. इकडं पुढं कोण दिसा नाही, पाठीमागं कोण दिसा नाही. मला नाही मी 1 तासाच्या प्रवासात सकाळपासून 1 तास झालं निघालोय. फक्त एक इनोवा गाडी दिसली, ती पण सुरुवातीला ती हार मानून रिटर्न निघाली होती, म्हणजे ती निम्म्यातनंच माघारी गेली. अशा प्रकारचे बाकी एक कुत्रं पण दिसलं नाही मित्रांनो. तुम्हाला पाहू शकता इथं कोण पक्षी नाही, कुत्रं नाही, काहीच नाही. नुसते ओसाड डोंगर आहे. आपली गाडी आणि मी आहे मित्रांनो. ही पाहू शकता पॅशन प्रो गाडीवर आपल्या महाराष्ट्रातील एक मुलगा उमलिंगला टॉपला चाललाय मित्रांनो. तर फॉलो नक्की करा, नवीन पाहत असाल तर. गाडी बंद केली नाही मी मित्रांनो, गाडी चालूच ठेवली. कारण एकदा बंद झाली ना तर गाडी चालू व्हायची नाही असं मला वाटतंय, त्यामुळं मी गाडी चालूच ठेवली मित्रांनो. इथं पाहू अशा प्रकारचं पूर्ण माळरान मोकळं पटांगण आहे. आणि इथनं 2 दिवसापूर्वी जो पाऊस झालाय ना, ते पावसाचं पाणी आलेलं आहे. आणि काही काही ठिकाणी पूर्ण चिखल झालाय. त्याच्यामधनं प्रवास करतोय मित्रांनो तुमचा भाऊ. तर मित्रांनो फॉलो करा यार मित्रांनो. आणि तुम्हाला मित्रांनो तर पुढं काय होतं ह्या प्रवासामध्ये जाणून घ्यायचं असेल तर फॉलो नक्की करा. चला बाय बाय. खरं ऑफ रोडिंग चालू झालंय. आता तो जो उंच रोड केला होता ना तो संपलाय. आणि आपल्याला आता अशा बरोबर जमिनीच्या लेवलच्या रोडनी जायला लागणार आहे. अबो बघा कसा रोड आहे. चलो तर पहिली गाडी दिसली आज आपल्याला, ती पण हे दिसतंय छोटा हत्ती अशा पद्धतीने. आणि त्याच्या पाठीमागं बायकर आहेत का नाही. तर हा रोड जातोय इकडून असा, आपल्याला जायचं असा उमलिंगला टॉपकडं. तर काय म्हणते हे काय माहिती, बघूया नक्की काय म्हणतात ते. बोलिए सर. उमलिंगला ओके 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 ओके. तर चला मित्रांनो, ही गाडी भेटली ह्यांच्या पाठीमागं जाऊया. यांचं स्पीड जास्त असणार आहे, आपण थोडीच त्यांना मॅचअप काय नाही. तर चला जेवढं जिथपर्यंत हा होईल तिथपर्यंत तरी जाऊया. ओके चलो. मित्रांनो तर ते छोटा हत्ती काय म्हणते त्याला, टाटा योद्धा आहे, टाटा योद्धा. चला जाईल ते पुढं पट. आपल्याला नाही त्यांना मॅचअप करता येणार. मित्रांनो तर डोंगराच्या एकदम जवळ आलोय. व्ह्यू बघा कसला खतरनाक आहे, जबरदस्त व्ह्यू आहे. आणि आता डोंगर चढायला सुरुवात करायची. आता पण चढतच होतो, आता इन्क्लाइनच येत होतो आपण. जवळपास आपण 16,000 फुटा उंचीवर आहे आणि आपल्याला 19,000 उंचीवर जायचे. चला लईच बुंगा गेला तो माणूस मागाचा. चलो नुरबुला टॉप म्हणून पास आहे, तिथं जायचं आपल्याला. काय आहे याला रोड म्हणतात का. व्हायब्रेशनच लय.
मित्रांनो तर पाहू शकता हा डोंगर चढून वरती जायचं आपल्याला. दिसतंय का अशी झिकझॅक 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 वळण आहेत, ते वळणं क्रॉस करून वरती जायचं आणि मग पास आहे. बघूया आता कसं होतंय, गाडी कशी परफॉर्म करते काय करते. मित्रांनो इथंच गाडी गायला आली. चलो 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 चलो, चालली 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 चालली. तर आता ही वरती चढ कशी चढायची. मित्रांनो तर एकदम खतरनाक टप्पा आलाय. आता इथनं कशी चढायची गाडी वरती. काय काय तरी ऑफ रोडिंग वाल्या गाड्या ट्राय करत असतील थारबीर वरती चढवायला. इकडून पाहू शकताय आता आपल्याला टू व्हीलर कपगुणानी एका साईडनी अशी कोपऱ्या कोपऱ्यानी घेऊन जायला लागती. गाडी पार कुठायला लागली आताच. पहिला घेर. अजून तर डोंगर चढायचा. आताशी आपण डोंगराच्या पायथ्याशी आलोय. चलो 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 राणी राणी शेरनी 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 शेरनी. ए भाऊ 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 चढली. चलो बंद करतो आता, आपल्याकडे लई टाइम नाही आहे कॅमेरामध्ये पण. मित्रांनो तर आलोय आता ह्याच्या डोंगराच्या पायथ्याला. पण मित्रांनो इथं अवघड काय होतंय माहिती का, इथं रोड खराब आहे, पिकअप घेता येणे. आपण डांबरीला कसं मोसम पकडून जात होतो, पण इथं मोसम पकडून जाणं मुश्किल आहे, कारण सगळा रोड खराब आहे. काय हा रोड आहे का काय. हो हा पूर्ण डोंगर वरती चढून जायचा आहे. हा ह्याच्या वरती पास आहे. पायाने ढकलाय लागती. चल 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 चढती चढती चढती. उभा राहा तुम्ही जरा. मित्रांनो लय अवघड आहे. पहिल्या गेरवर गाडी आणि गाडी बघा कशी कुदती. कधी जायची या डोंगराच्या वरती. डांबरी असले वेगळा खेळ, ऑफ रोडिंगला वेगळा खेळ. बघा ही न्यूटन लाईट लागली. अजून तर डोंगरवरती चढायचं आहे. इथंच गाडीने गायला आली. थांबा आता काय करतो, ढकलत नेतो. पण ढकलत न्यायचं पण लय अवघड आहे. इथं दम लागतोय लगेच. अरे गाडी चढानाच कसलीच. मित्रांनो तर तिथं एकदम स्ट्रेट होता म्हणून इकडून असं आलो फिरून. तर इथं बी लई स्ट्रेट इथनं मधनं जाय पाहिजे होतं. तर चला आता इथं चालू करून नेऊ वरती थोडं ढकलत.
मधनच घातली गाडी मी तिथनं तशी खाली आणि मग इकडून इकडं आलो. अवघड आहे, वरती जायचंय लय अजून. कुठनं आलोय मित्रांनो? मी आहे स्वप्नील देवडे, मी कळत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यामध्ये मी आहे लद्दाखमध्ये आणि मी निघालोय उमलिंगला पासकडे मित्रांनो. आणि उमलिंगला पासकडे आपण ऑफ रोडिंगवाल्या रोडनी निघालोय मित्रांनो. पाहू शकता मागील 30 किलोमीटरपासून प्रवास करतोय. मला डांबरी कुठं दिसलीच नाही मित्रांनो. त्या डोंगरातनं आलोय, सगळं ओसाट दिसतंय का? मागं कोण नाही, पुढं कोण नाही. आता मी 16,000 फूट उंचीवर आहे मित्रांनो आणि गाडीत चढा नाही. आता तिथनं आलो होतो मी, तर त्या तिथनं नाही सरळ असा रोड होता, त्या रोडनी गेलो तर मधीच गाडी उलटीच पळायला लागली मागं. मग तिथनं मधनंच काढली आणि असं आलो आणि इथं परत गाडी बंद पडली मित्रांनो. तर मित्रांनो सोलो राईड लद्दाखची करणं सोप्पं नाही मित्रांनो. आता बघा इथं मागं कोण नाही, पुढं कोण नाही, कुत्रं नाही इथं एक साधं पाहिला, कुठला प्राणी नाही पाहिला. आणि तिथं मी आता अडकलोय. आता थोड्या वेळ गाडी थंड करतो आणि जायचं कुठं आहे मित्रांनो माहिती का? हा डोंगर क्रॉस करून पलीकडे जायचंय आणि पण हा डोंगर उतरायचा आहे मग उमलिंगला पास चढायचा आहे. तर लय अवघड आहे. डांबरी असली ना मित्रांनो, फायदा काय आहे, आपण मोसम पकडून येतो आणि गाडी ऑटोमॅटिक चढती. या ऑफ रोडिंगला मोसम पकडायचा कुठं चान्सच नाही, त्यामुळे गाडी चढानच अशा प्रकारे. आणि आत्ता शिक मला नाही, मी सकाळपासून निघल्यापासून एक मला गाडी दिसली 4 व्हीलर आलेली, बाकी गाडी पण दिसली नाही कुठं आलेली. तर बघूया ती 4 व्हीलर कशी चढती, तुम्हाला दाखवलंच आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो तुम्हाला असाच आपला प्रवास जाणून घ्यायचा असेल तर फॉलो नक्की करा, कारण तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर चाललाय, उमलिंगला पासला जातोय का नाही पाहिजे असेल तर फॉलो नक्की करा, तुम्हाला सगळे व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो. तर आपल्याला एक इनोवा गाडी आलेली दिसती, आता चढती का बघूया गाडी. त्याने डायरेक्ट सरळ उभ्या चढायला घातली गाडी. चढल 2400 cc गाडी आहे ती. चढली आपली चढा नाही, पण आपली गाडी इथंच उभी राहिली. गेली बा भुंग्या, पहिली गाडी दिसली मला. मित्रांनो रेकॉर्ड करायचं राहिलंच, दम लागला मला. ढकलत आणली गाडी, मोबाईलमध्ये केलं रेकॉर्ड. हा हो, दम लागला तिथनं इथंपर्यंत नसतोपर्यंतच. चला थोडं ढकलत नसतोपर्यंत सास फुलली माझी अख्खी. चला याडा मी ढकलताना रेकॉर्डच केलं नाही माझं मी हेल्मेटच्या कॅमेरामध्ये. चलो मित्रांनो गाडी चढानच, आता काय करायचं, अवघड झालंय ना, कारण गाडीची क्लच प्लेटच बसल जागेवर. मी जर वरती घेऊन गेलो ना, मला रिटर्न बी जायचं प्रॉब्लेम यायचा असं आहे. तर आता एखादं इथं बघूया, खालनं एक गाडी आली कॅम्पर असली तर त्याला म्हणून मला वरती सोड टॉपला, ह्याच्या सोडतंय का काय काय माहिती. एक 4 व्हीलर आली तिकडून, बघूया मित्रांनो. तर फायनली मित्रांनो तर इथं थांबलोय, 10 मिनटं झालं. 10 मिनटात आता परत एकदा ट्राय करू, गाडी काय परफॉर्मन्स कळती, कशी कळती, काय कळती. परफॉर्मन्स चांगली करायला पाहिजे. तर डांबरी असती तर 100% चढली असती, डांबरी नाही त्यामुळं जरा मार खाती. आणि आता चला, थंड हवा बी इथं थांबणं बी लईच योग्य नाही आहे, थंड हवा लागायला लागली कानाला ह्याला. तर आता निघतोय पुढच्या प्रवासाला. चलो बघूया काही परफॉर्म करते, नाही तर काहीतरी निर्णय घ्यायला आपल्याला. मित्रांनो तर खाली पाय लावतोय, असा पाय ढकलून स्टार्टवाला पिकअप भेटला तर बस आहे. गाडी चढवण्यात कसल्या परिस्थिती. 25 मिनिटं रेस्ट दिल्यानंतर ना
नाही चढत, नाही चढत, नाही चढत. इथनं वरती चढलं तर किती चढणं आहे. मित्रांनो मी आई लद्दाखमध्ये मी निघालो होतो उमलिंगला टॉपकडे आपली पॅशन प्रो ही गाडी घेऊन 100cc. आणि मित्रांनो ही गाडी नाही आता फेल झालेली आहे. मित्रांनो मी ऑफ रोडिंगवाल्या रोडनी चाललो होतो. मित्रांनो जवळपास हानलेपासून 40 किलोमीटर आल्यानंतर गाडी फेल झाली. मित्रांनो पाहू शकताय 40 किलोमीटर मी ह्या डोंगरातनं आलोय अशा कच्च्या रस्त्याने. आणि आता गाडी वरती चढा नाही. मागच्या वर्षी मी हीच गाडी घेऊन उमलिंगला टॉपला गेलो होतो, पण मी त्यावेळेस डांबरी रोडनी गेलो होतो लॉंग रूटनी, आणि त्यावेळेस गाडी सक्सेसफुली गेली होती. पण ह्यावेळेस ऑफ रोडिंगनी आपली गाडी जाई नाही. गाडी न जाण्याचं मेन कारण म्हणजे मित्रांनो गाडीवर असलेलं एक्स्ट्रा लगेज जवळपास 50 किलोचं असेल, 40 किलो तरी असेल. त्यामुळं गाडी वरती चढा नाही. आणि इथं नाही वे काय डांबरी रोड नाही आहे. डांबरी रोडला आपण मोसम पकडून जातो, पळत वळावतून जातो. इथं नाही वे मोसम पकडायचा चान्सच नाही आहे. गाडी आपलं डुगू 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 10-15नी चढत चढत जायचं. त्यामुळं मोसम पकडत नाही गाडी, त्यामुळं गाडी आपली वरती चढा नाही. मित्रांनो तर फायनली आपली गाडी उमलिंगला टॉपकडे जाताना फेल झालेली आहे. मित्रांनो आणि आपण आता इथनं रिटर्न जाणार आहे, कारण इथनं पुढं जाऊन उपयोग नाही आहे. मित्रांनो गाडीला जर मी अजून लई फोर्स केला ना तर गाडीच्या क्लच प्लेट जागेवर बसतील आणि मला रिटर्न जायला पण गाडीत पॉवर राहणार नाही. मित्रांनो तर मित्रांनो उद्या आपण नाही वे जो डांबरी रोड आहे ना त्या रोडनी जाणार आहे उमलिंगला टॉपला. पाहूया कसं होतंय. तर मित्रांनो तू फॉलो करा, उद्या जाती का नाही गाडी पाहण्यासाठी. तुमचा भाऊ इतकं धाडस करून इतक्या लांब लांब फिरत असतोय तर फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो तर फायनली गाडी नाही चढत आहे वरती, आणि आपण पण आता लई गाडीला ताण देण्यात काय अर्थ नाही आहे, कारण लईच वरती जायचं आहे. थोडंफार नाही जायचं, लई जाम वरती जायचं आहे. त्यामुळं इथंच चढा नाही तर वरती काय चढायची अजून 5 ते 6 येडं मारून वरती जायचं टॉपला. तर मित्रांनो इथनं रिटर्न जाण्याचा फैसला केला आहे मी, आणि उद्या आपण डांबरीने वरती येणार आहे. डांबरीने आपल्याला मोसम पकडून येता येईल असा विचार आहे. तर चला व्हिडिओ तर एडिट करू खाली जाऊन. ओके मित्रांनो तर गाडीला रेस्ट देतो चांगली 1 तासभर, कारण आता बी खाली काय वरती काय खाली जाऊन तर काय नाही मी, तर वरतीच उद्याच जायला लागेल सकाळ सकाळ ह्याने त्या हायवेने. चलो फोटोला पास ते तिकडं पोचली गाडी लागा. मित्रांनो उमलिंगला पासकडे जाणं सोपं नाही आहे. उगाच तो जगातील सर्वात उंच पास नाही आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी निघालोय उमलिंगला पासला, ती पण पॅशन प्रो या गाडीवर, आणि ऑफ रोडिंगवाल्या रोडने आलोय. मित्रांनो पाठीमागचे 40 किलोमीटरपासून मी नव्हे बिना डांबरीच्या रोडवर चालतोय. आणि मित्रांनो इथं येऊन नव्हे गाडी बंद पडली आपली. आपल्याला हा डोंगर चढून वरती जायचं आहे टॉपला, आणि मग पुन्हा आपल्याला खाली उतार आहे. पण हा डोंगरच चढा नाही गाडी म्हणजे कसंच पुढंच सारखा नाही. तर मी आता इथं गाडीला अर्धा तास प्रॉपर इंजिन डाऊन होतोपर्यंत म्हणजे थंड होतोपर्यंत थांबलोय. आणि इथं एक माणूस नाही. तुम्ही पाहिलं कुठं दूरपर्यंत कोणच नाही. इकडं बी नाही कोण. निवांत मी मांडी घालून बसलोय, आणि वरती बी कोण नाही. आता फक्त एक इनोवा गाडी गेली, ती पण कुतत गेली, पण त्यांची पॉवर जास्त आहे त्यामुळे गेली. फक्त इथं नाही वे उंदरासारखा एक प्राणी तो दिसतोय, बाकी काहीच कुठलाच प्राणी नाही, काय नाही अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो मी चाललो होतो उमलिंगला पासकडे, आणि ऑफ रोडिंग रोडने आपण उमलिंगला पासकडे चाललो होतो. तर हा अटेम्प्ट आपला फेल झालाय मित्रांनो. गाडी वरती चढा नाही. जवळपास अर्धा-पाऊण तास गाडीला थंड केली तरी गाडी काय वरती चढा नाही मित्रांनो. तर आपल्याला त्या डोंगरावर जायचं होतं. हा पास क्रॉस करून, या पासचं नाव आता एक्झॅक्ट माहीत नाही मला, तुम्हाला मी इथं लिहून टाकल. तर तो पास क्रॉस करून आपल्याला परत खाली उतरून परत उमलिंगला पासकडे जायचं होतं, पण इथंच गाडी चढा नाही. त्यामुळं आता इथनं मी रिटर्न चाललोय. उद्या आपण जो मेन हायवे रोड आहे ना तिथनं 92 किलोमीटर उमलिंगला पास आहे, त्या रोडनी जाणं आहे. तर ते तुम्हाला पाहिलं भेटेलच उद्या. तोपर्यंत फॉलो करून घ्या मित्रांनो. उमलिंगला पासला गेल्याशिवाय मी माघारी जाणार नाही आहे. चला बाय बाय, निघालोय आता माघारी रिटर्न. ओके उद्या सकाळीच निघणार. फॉलो नक्की करा मित्रांनो. तुमचा भाऊ
पॅशन प्रो गाडीवर ऑल इंडिया फिरत आहे आणि तो लद्दाखमधील उमलिंगला पासकड निघालाय. मित्रांनो तर रिटर्न निघालंय. रिटर्न काय सगळा डाळच आहे. उद्या त्या रोडनी जाऊ आपण. तो रोड पण लई टफ आहे. त्याच्यापेक्षा ते कितीतरी चढ आहे त्याला, पण त्याला मोसम पकडता येतोय. बाकी आता चढताना नव्हतं वाटत, इतका स्टीप चढून गेलो होतो. आता उतरताना वाटतंय भाऊ लई चढलो होतो. तिथपर्यंत आली तीच नशीब गाडीचं. चलो लई कसं आहे माहिती का, गाडी लगेच मला कळतं की गाडी कुठं चढल आणि कुठं नाही. तिथं चढण्यासारखं नव्हतंच. चलो मित्रांनो, तर इकडून आपण ढकलत आणली होती आणि इकडून बघा किती स्ट्रेट चढ आहे. मग अशी ती इनोवा एक चढली, दुसरी इनोवा चढलीच नाहीत ना, त्यांनी ती वळून त्या साईडनी चढवली. अशा प्रकारचं एकदम स्टीप चढ आहेत. चलो पुढं कोण येतील त्यांच्यातही कामाला येईल की बाबा 100cc गाडी घेऊन येत असाल तर ऑफ रोडिंगवाल्या रोडनी येऊ नका. येत आला तरी गाडी वजन कमी घेऊन या एकदम. चलो आला लई चढून आला होता. तिथपर्यंत आली तीच नशीब. सगळं आता डाळायचं. खाली जाऊन व्हिडिओ एडिट करू, व्हिडिओ अपलोड करून यूट्यूबला टाकू. चला फोटो वगैरे पण टाकू. मित्रांनो तर लई खराब रोड आहे. आत्ताशी बाईकचा एक ग्रुप आलाय. तर मित्रांनो ह्यो नेतोय का आपल्याला तो टॉपवरती चढून खाली. किती लोकांचा ग्रुप आहे बघा. मोठ्या गाड्या चढतात आरामात, त्यांच्याकडे वजन नसते, काय नसते काय नसते. आणि जर काय अडचण आली तर एक जण पाठीमागला लगेच ढकलतंय. त्याला थांबवू आपण. भाई यार चढ़ नहीं रही है. चढ़ नहीं रहा है. हाँ वो ऊपर तक गया था मैं, उधर से ऊपर ही नहीं चढ़ रही. ऊपर नहीं चढ़ रहा है. मेरा 100cc का ही है ना. 100cc का हाँ. तो नहीं चढ़ेगा. हाँ चढ़ेगा. नहीं चढ़ रहा है, लोड भी है बहुत पीछे. चढ़ नहीं रहा है ना तो अभी अभी तो. सामान इसमें डाल दो, आप भी गाड़ी में बैठो, मैं चढ़ा के लेके आता हूँ. चलो आप चढ़ाएंगे. मैं चढ़ाऊंगा तो. ओके मित्रांनो तर भाऊ म्हणतोय मी चढवतो. नाही चढेगी सर. ये सामान रख दो गाड़ी में. ओके म्हणतोय मी घेऊन जातो गाडी. तर आता गाडीला सामान उतरवलंय आणि मीच चालवतो गाडी. भाऊ बघू कसा परफॉर्म करते. ओके गिअर निकालो. मित्रांनो तर भाऊ चालवतोय. भाऊ म्हणतोय मी घेतो. नाही तर मी ले लेतो बाई. कोई बात नहीं. हाँ ये तो चाइनीज है क्या. पीछे पीछे पीछे. हाँ अच्छा पीछे है इसका. हाँ. नहीं चढ़ेगा सर. नहीं चढ़ेगा नहीं चढ़ेगा नहीं चढ़ेगा नहीं चढ़ेगा सर. इसका वजन गिर. नहीं 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 निकालो सामान निकालो. नहीं जाएगा. हाँ? नहीं जाएगा. नहीं सामान गाड़ी में रखो.
आप चलाओ, आपका वजन कम है ना उससे। अरे पर नहीं जा रहा है गाड़ी का। मेरे को लग रहा है कि क्लच प्लेट का प्रॉब्लम आ गया है। हाँ। वो मैकेनिक है ना, कौन? वो वाला बंदा। भाई चलेगा क्या? नहीं चलेगा शायद। चलो तर मित्रांनो, झेंडा आता ह्याच्यात बांधलाय. भाऊ जवळ गाडी दिली. मित्रांनो, तर फायनली आपण बसलो आहे जीपमध्ये आतमध्ये. आणि तो भाऊ आहे जो मेकॅनिकच आहे, तो हिमालयन गाड्यांचा. तो आपली गाडी घेऊन चाललेला आहे मित्रांनो. तर तो लय फॉर्ममध्ये चालला आहे बाबा. कॉन्फिडन्स आहे की मी घेऊन जातो. आणि वरती गेल्यावर ढकलत चालवली बघा मित्रांनो. गाडी चढत नाही आहे. त्या भाऊनी पण चढावला नाही वे, ढकलत गाडी चालवली. हा चढतोय, मी बसून चढवला होता. तो तर ढकलतच घेऊन चाललाय, वजन नाही काय नाही. तर मित्रांनो 100cc गाडीवर इतक्याला येणं सोपं नाही आहे. आणि ज्या गाडीमध्ये मी बसलोय आत्ता, ती गाडी पण चढा नाही. त्याला नाही वे 4x4मध्ये टाकलं ना तरच गाडी चढती, नाही तर नॉर्मल सिंगल ह्याच्यावर तर चढा नसते पहिल्या गिअरवर. आणि तो भाऊ बघा कसं चालवतोय गाडी आता एकदम. इधर तक पहुंचा था मैं. हाँ ओके. मित्रांनो, तर भाऊ फॉर्म मध्ये घेऊन आला. मी जिथं थांबवली होती ना तिथपर्यंतच घेऊन आला. मैं उदय तक गया था, उदय तक. वो बोतल दिख रही क्या? वो नीले कलर की, उदय तक लेके गया था वेट के साथ. भाई 100cc का बाइक ये हाँ। 100cc का मैं धक्का दे रहा था। हाँ हाँ भाई, क्या बोलोगे आप? ये बाइक चढ़ेगी क्या नहीं? मेरे भाई इस बाइक को तो उठा के ले जाना पड़ेगा। ओके. ठीक है, हाँ। यहाँ तो नहीं चढ़ने वाला। ऊपर से नीचे चले जाएगी. हाँ आराम से चला जाएगा। हाँ बट उसको यहाँ से ऊपर लेना पड़ेगा। ओके ओके. वही तो मैं वेट कर रहा था बहुत देर से. इधर 1 घंटा बैठा था मैं, 1 घंटा. सुबह 9 बजे आया था मैं इधर. अच्छा अच्छा। हाँ, तो कोई नहीं आ रहा था, इसलिए मैं ऑफिस चला जा रहा था. अरे ऊपर थोड़ी जाने देंगे भाई। हाँ हम गाड़ी भी चढ़ा लेंगे। ओके. उसको, पसंदी को। ओके ठीक है, ओके अभी गाड़ी के पीछे चढ़ा लेंगे। ओके. मित्रांनो, तर मी नाही आता ह्याच्यात बसलोय. आपल्या कोणची गाडी आहे ही? हा, महिंद्राची गाडी आहे मित्रांनो. ही गाडी पण कुत्ती पहिल्या गिअर मध्ये. पावर मोड लगाना पड़ेगा। पॉवर मोडला आहे. 4x4 आहे क्या? फुल मोड ऑन। क्या करें, लगाना पड़ रहा है। आप डर रहे हैं? भाई बैकअप कैंपर है ना, मेरे को लगता है इसका क्लच प्लेट का काम आ गया है गाड़ी का मेरे. मित्रांनो, तर गाडी आता कॅम्पर मध्ये टाकतोय. गाडी चढा नाही. गाडी कॅम्पर मध्ये टाकायची आता. ओके, बघूया काय म्हणतंय हे भाऊ. आला भाऊ, बरंच मदत करतोय. मी तर मागाय जायचा विषय होता. भाऊनी टाकली गाडी. मित्रांनो, तर मी हार मानून माघारीच निघालो होतो. आणि माघारी निम्म्यात गेल्यानंतर ना हे ग्रुप भेटला. तर हे भाऊ म्हणले की तुम्हाला असं माघारी जाऊन नाही देणार, तुम्हाला हा चढ आहे ना तो मी आमच्या कॅम्परमध्ये गाडी टाकून चढवतो असं म्हणले भाऊ. आणि भाऊ गाडीत पहिलं तर ट्राय केलं, सगळं सामान नव्हे त्यांच्या गाडीत टाकून चढवण्याचं, पण काही चढली नाही. मग आता काही झालं, गाडीच ह्याच्यात टाकायचं ठरवलं आहे. आता आपला झेंडा बघा ह्याला बांधलाय गाडीला. अशा पद्धतीने आपली गाडी चालली ह्याच्या आत. और भाई मैं बहुत दिनों से घूम रहा हूँ ना, इसलिए. और निकल जाएगा, 2 मिनट में निकलता हूँ.
मी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुढच्या पार्टमध्ये नाही वेळ आपण उमलिंगला पासला जाणार आहे मित्रांनो. किती संकट आली ते उमलिंगला पास केल्याशिवाय मी माघारी जाणार नाहीये, हे फिक्स आहे. तर उमलिंगला पासला आपण जाणार आहे. तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की पहा. पुढचा व्हिडिओ ह्याच्यापेक्षा भारी आहे.